आयुष्यातली 36 वर्ष ज्यावेळी माणूस एखाद्या सेवेमध्ये घालवतो आणि त्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पुणे शहरातली सर्व पक्षाची मंडळी ज्यावेळी एकत्रित येऊन करतात, याला काहीतरी विशेष महत्व आपण खऱ्या अर्थाने प्राप्त करणं गरजेचं आहे. सत्कार्य करणाराचा सत्कार आपण या ठिकाणी करतो. आपल्या संपूर्ण जीवन क्रमामध्ये खऱ्या अर्थानं पोलिसाचा वेश जरी परिधान केलेला असला तर माणुसकीचं एक नातं त्याच्या अंतर्मनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सातत्यानं होतं. अशा एका व्यक्तीचा सत्कार आपण करावा ही भावना आमच्या सगळ्यांची होती आणि या भावनेच्या आधारावरच आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय. मनुष्य आपल्या जीवन क्रमामध्ये कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये सातत्यानं काम करत असतो. या ठिकाणी मकरंद रानडे साहेबांचा देखील मला उल्लेख करायचा आहे. पोलीस खात्यामधले एक चांगले अधिकारी आता सध्या राज्य माहिती आयुक्त म्हणून ते काम पाहत आहेत. म्हणजे पुणे शहराला काही असे अधिकारी मिळून गेले की ज्यांनी समाजाशी आपल्या जीवनामध्ये नाळ जोडण्याचं काम आपल्या जीवन क्रमामध्ये खऱ्या अर्थाने जोडलं. म्हणजे कोल्हापूरच्या मातीशी प्रामाणिक असणारा एक माणूस पोलीस सेवेमध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं मनुष्याशी आपलं एक वेगळं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. नाही तर पोलिसांजवळ जाण्याचं लोकांना थोडंसं वाईट वाटतं, लोक जास्त जवळ नको जायला पोलीस. परंतु एवढं नातं त्यांनी प्रत्येकाशी आपल्या आयुष्यामध्ये जोडलेलं आहे गोवेकर साहेबांनी की प्रत्येकाला असं वाटतं की नाही माझ्या जवळचे आहेत बरं का गोवेकर साहेब, नाही माझं खूप प्रेम आहे बरं का गोवेकर साहेबांवर. हे कधी होऊ शकतं? कारण की अंतर्मनातले ऋणानुबंध ज्यावेळी एकमेकाशी जोडले जातात त्यावेळी अशा व्यक्ती आपल्या जीवन क्रमामध्ये एकत्रित येतात. आणि योगायोग कसं आहे बघा, मुरली अण्णांच्या हस्ते हा सत्काराचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. कारण की आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की आपल्या देशाचे मंत्री या कार्यक्रमाच्या निमित्तानं असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मुरली अण्णांचा त्यांचा देखील जिव्हाळा खूप जवळचा आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये जो मनुष्य आपल्या जीवन क्रमामध्ये काम करतो, राष्ट्रपती पदक ज्यांना आपल्या शौर्याचं खऱ्या अर्थानं मिळतं त्याची स्तुती सुमनं जपण्याकरता आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. आणि या सगळ्या प्रवाहामध्ये रिटायरमेंट म्हटलं की माणूस काय वाटतं, सर आता तुम्ही रिटायरमेंट झाला तर मला काय पुढचं काम नको, माझं आपलं सुखी कुटुंब मी पाहतो. परंतु साहेब या गणपतीला तुमची आठवण सगळ्यांना आल्याशिवाय राहणार नाही. कारण मागच्या वर्षीचा गणपती उत्सव हा तुमच्यामुळे व्यवस्थित पुणे शहरातला झाला. मी आपल्याला मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. कारण की तुमच्यासारखी मंडळीच खऱ्या अर्थाने गणपती मंडळाशी एक वेगळं नातं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे नातं तुमचं आयुष्यभरासाठी आणा. नुसतं सेवेपुरतं मर्यादित तुमचं आमचं नातं नाही. जोपर्यंत आपण या जगामध्ये हयात आहोत तोपर्यंत हे सगळं नातं आपलं आयुष्यभरासाठी टिकणारच आहे. आणि एक मित्रत्वाचं नातं तुम्ही जपण्याचा प्रयत्न आपल्या आयुष्यामध्ये करत असताना म्हणजे संसाराचं सगळी जबाबदारी घेऊन देखील पोलीस खात्याची जबाबदारी आपण घेत असताना म्हणजे खाक्या वर्दीतला माणूस हा माणूस की कशा पद्धतीने जपतो हे तुमच्याकडनं शिकण्यासारखे आहे. आणि सर्व पक्षाची ज्यावेळी अध्यक्ष मंडळी या व्यासपीठावर ज्यावेळी एकत्रित येतात म्हणजे एवढी माणसं तुम्ही ज्यावेळी जोडता ना तर आम्ही एकमेकांची कधी कधी तोंड देखील बघत नाही. परंतु असं न घडता आज सगळेजण आहे तुमच्या निमित्तानं आम्ही आज एकत्रित आलेलो आहे. परंतु आमच्या अंतर्मनामध्ये काही असे कुठले भेदभाव नाही. जरी आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे अध्यक्ष जरी असलो तरी आमच्या आयुष्यातले 35 वर्ष आम्ही देखील एकत्रित काम केलेलं. त्यामुळे हा वेगळा तो वेगळा असं काही नाही. परंतु ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले की माणसाने माणसावरती प्रेम करायला पाहिजे आणि हे प्रेमाचं नातं अखंडितपणे टिकवण्याचा प्रयत्न आजच्या या दिवसाच्या निमित्तानं आम्ही सगळ्या मंडळींनी आज गोवेकर साहेबांचा सत्कार होणं. कारण त्यांनी जे काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेले अनेक गुन्हेगारांना धडा शिकवण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केले. परंतु वचक जरी असला तरी काही गुन्हेगारांना सुधारण्याचं काम देखील त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले. याला आपण विशेष महत्व दिलं पाहिजे. म्हणजे त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये कधी कोणावरती खोटी केस केला असं मला वाटत नाही. चांगलंच काम करणारा हा माणूस आपल्या जीवनक्रमामध्ये हजारो लोकांशी एक वेगळं नातं जपण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केलेला आहे. आणि अशा माणसाचा गौरव समारंभ आज या ठिकाणी होतोय. सगळी मंडळी आम्ही ज्यावेळी एकत्रित आलो त्यावेळी आम्हाला वाटलं की नाही या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुरली अण्णा आणि चंद्रकांत दादा पाटील असणं देखील गरजेचं आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पोलीस सेवेमध्ये आपण काम केलेले जे आहे
त्या शौर्याची गाथा जपण्याचा प्रयत्न आपण आपल्या जीवनक्रमामध्ये सातत्याने 36 वर्षामध्ये साहेब आपण केलेला आहे. आणि हे काम नुसतं असं झालेलं नाहीये. त्यावेळी तुम्हाला मदत करणारी मंडळी ही सर्वसामान्य माणसामधली देखील होती. जे पोलीस खात्यामध्ये एकटा पोलीस काही काम करू शकत नाही. त्याला असणारी जी माहिती मिळते ती सर्वसामान्य माणसाच्या जपणुकीमुळे चांगल्या पद्धतीची माहिती तुमच्यापर्यंत निश्चितपणे मिळू शकते. मकरंद रानडे सरांचं देखील आमच्या मंडळींचा खूप चांगला परिचय. पुण्यासाठी त्यांनी खूप चांगलं काम केलं. म्हणजे गणपतीमध्ये मकरंद रानडे सरांची देखील आठवण येते. त्यावेळी डीसीपी म्हणून ज्यावेळी त्यांनी काम केलं, एसीपी म्हणून काम केलं या शहरामध्ये, अशी माणसं आपल्याला मिळत नाहीत. सध्याच्या पोलीस खात्यामध्ये पुणे शहरामध्ये नक्की काय चाललंय काही समजत नाही. परंतु या सगळ्या संपूर्ण प्रवासामध्ये आपलं जीवनक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वसामान्य माणसाला बरोबर घेऊन जाण्याचं काम जो आपल्या आयुष्यामध्ये करतोय, अशा माणसाचा गौरव समारंभ आज आपण या ठिकाणी करतोय. मी भगवंताच्या चरणी अशी प्रार्थना करतो की त्याचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंददायी जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद.